तिला बाथरूम लाल टॉयलेट केली आहे. सिक्रेट सांटा. माझं डोकं एकदम बेकार लेवलचं दुखतंय. त्याला व्हायचं सगळेजण फायदा होता. बिचारी साधी भाऊ. तुला काय वाटतं, तुला कोण रॉय? डोंट ट्रस्ट एनीवन. नो नो. रेडी? जय बाप्पा. सो हॅलो गायज, आय एम श्रुती जाधव अँड आय एम ब्लॉगिंग टुडे. सो आज मी चालली आहे कॉलेजला. म्हणजे मी रोजच जाते बिकॉज हे माझं लास्ट इयर आहे आणि मला आता कॉलेज लाईफ जगलीच पाहिजे. सो बिकॉज हे दिवस परत नाही येणार आहेत आणि हे माझे फ्रेंड्स परत नाही येणार आहेत अँड आय एम सो हॅपी विथ देम. तर आम्ही आज करतोय सिक्रेट सांटा, त्याच्यामुळे मी रेड पण घातलं आहे. सो इट्स नॉट अ क्रिसमस पार्टी ॲट कॉलेज, म्हणजे आमची पिकनिक वगैरे कॅम्प वगैरे, मग खूप वेळानंतर आमची क्रिसमस पार्टी होईल. सो आम्ही आज करतोय सिक्रेट सांटा सेलिब्रेशन. सो चला बघूया, जाऊया कॉलेजला. बाय. कॉलेजमध्ये पोहोचलं आणि मी सगळ्यात लेट आहे कॉलेजमध्ये यायला. तर आता बघूया त्यांचं रिॲक्शन काय आहे तिला बाथरूम लाल टॉयलेट केली आहे. तर आम्ही इथे गोळा झालोय कशासाठी? लँग्वेज गोळा नाही, सगळे जमा झालोय काय होतं फॉर सिक्रेट सांटा. आणि हा मला देणार आहे फ्रूट अँड नट. कॉलेजलाच येत नाही तर सिक्रेट सेंटरमध्ये. सो गाईज, मी रात्री 3:30ला झोपले आणि आता माझं डोकं एकदम बेकार लेवलचं दुखतंय. आलेत बिकॉज तिच्या बॅगेत खजिना आहे, आम्ही सगळ्यांनी ठेवलेत. आता हे सिरियसली खेळूया. आता या ना तू. अरे ठेव ना. कसं मारलं मला नाही दळीन. 2 3 राय भरणारे बिल आता. हे काय होतं? आम्ही सगळे खायला चाललोय आणि ही रॉय देणार आहे आम्हाला सगळ्यांना ट्रीट. आणि ती आता चिडते. चला यार, पिकनिकला येतोस का? रॉय पैसे काढ, सगळे काढ. रॉयने आता पैसे घेतले अँड वी आर गोइंग. सांगू नको कोणाला. सांगू नको कोणाला. टॉप सिक्रेट. बिचारा रॉयचा सगळेजण फायदा होता. बिचारी साधी भाऊ. मी गंडू तिला. ट्रस्ट इश्यू. पण असं होतं. आधी आता मी सुधारले. मी रात्री 3:30ला झोपले तिचे ब्लॉग बघून. तर आम्ही इथे खायला आलोय. मला भूक लागलोय. तुला काय वाटतं, तुला कोण गिफ्ट? तुला गिफ्ट काय पाहिजे? मला वडापाववाला. तुला गिफ्ट काय पाहिजे? मला टॉप दिलं तरी चालेल. टॉप पाहिजे. माझ्याकडे कपडे कमी. बाकी कोणाचं माहिती नाही, पण मला माहिती आहे मला गिफ्ट कोण दिलं. कोण? देणार ना. काय कोण? इग्नोर दिस मॅन. हिम. आता हे ब्लॉग मध्ये जाल. माझ्या मागे जरी असलं तरी मला काय फरक नाही, मला आवडेल. 2 चिट्ट्या उचल. आले गिफ्ट. अच्छा, हिच्या बॅगेत आहे. शी इज अ सिक्रेट सांटा. कोणाला समजू नये म्हणून. 2 टी-शर्ट काय टॉप आहेत ते ऍड झाले आणि चाललो घेऊन. बाय. मला माहिती कोणतं नाव आहे. मला पण माहिती. हे आम्ही एवढे सगळे करणारे सिक्रेट सांटा. हिला बघा. तुला कोण देणार आहे गिफ्ट, सांग मला. तुला काय वाटतं, तुला नाव कोणाला आलं? तुला कोणाचं नाव येईल सांग.
तिथं. खालून आलोय घेतलंय ना मला 3 कलर मिक्स केला. कोण वाटतं तुला कोण गिफ्ट देणार? आमच्या ग्रुपमधला रॉय डोंट ट्रस्ट एनीवन. रेडी जय बाप्पा. कोण कोण सुटलं? आम्ही तिघं सुटलो. तुम्ही तिघं तुम्ही सुटा परत. पहिलं बोल. गणपती बाप्पा. पंचता जाणार आहे. पहिली तेच मांडून ठेवा. सरक सरक सरक. अरे यार नाव नको दाखवा. नाव बघा नाव वंचित. अच्छा आम्ही नाही बघणार ना. तुम्ही तुझं वाटतं मधुकरलाच गेलंय. अगं बघ ना अजून एक बघ. दोघं नाव नाही. लगेच समजते मग आहे तो. मग कोणी आणलं का? नावच नाही. चिडली मधुकरने घेतले पण आईला नाही तो. मधुकरने घेतले पण. परत सुटा लागलं. गणपती बाप्पा मोरया. आम्ही चौघं. तुम्ही चौघ. बरं आम्हीच नाही आता विनीत आहे. विनीत माझं नाव आईला आता. ठेव. गिफ्ट भेटलेला आहे. कर फक्त. तर तुमचे खूप खूप आभार मला गिफ्ट देण्यासाठी. मी खूप खुश आहे. तुझं मनोगत व्यक्त कर. लेट मी गेस. हा गेस कर. मला असं वाटतं जय आहे. त्याला माहिती दोघंच. मला 2 जणांवर डाऊट येत आहे. बोल दोघांत कोणतरी एक असू शकते. सांग ना मग. मला वाटतं अर्चना आहे. दुसरा दिवस होता पण मला अर्चना वाटतं. पहिला गेस राईट आहे. जिद्द होतच करा. सिक्रेट सॅन्टा ड्रग्स आणलेत. मामा रे ए नीट घे जरा. घड्याळ. गॉगल. जुडिओ. 300 bucks. 300 bucks. सो गाईज नाव आय एम ॲट अ होम. आणि आता मी अशी बोलते बिकॉज माझ्या घरात सगळे आहेत आणि कॉड आहे हे मी माईकचा यूज करते. सो आम्ही मस्तपैकी सिक्रेट सॅन्टा सेलिब्रेट केला. सगळ्यांना खूप छान छान गिफ्ट्स भेटले. सगळे खूप खुश होते. आणि मग आम्ही जरा फोटोज वगैरे काढले. ट्रान्झॅक्शन रील्स काढल्यात बिकॉज आम्ही सोमवारी चाललो आहे पिकनिकला. त्याच्यामुळे आम्ही सगळं केलं.
देन सकाळी काय झालं माहिती आहे, तर मी बसमधून जात होते, म्हणजे मी बसने जाते ना कॉलेजला. सो मी ते स्त्रियांसाठी लिहिलं होतं, त्या सीटवर बसले होते. तर सगळ्या बायकांचा घोळका झाला आणि दे वॉज लाईक की तू उठ. म्हणजे पहिले एक काकी आल्या, त्या मला म्हणजे त्या जरा वयस्कर होत्या, मी उठले पण असते. पण नंतर सगळा ग्रुप आला आणि ते मला म्हणतात, इथे स्त्रियांसाठी लिहिलं आहे तर तू उठ. ब्रो, हू आय एम, मी पण एक वुमनच आहे, स्त्रीच आहे. गर्ल असलं म्हणून काय झालं, मी तर मुलगीच आहे ना. तर तुम्ही मला ती एक बाई मला नीट बोलली असते तर मी उठले असते, बट नो, तर सगळ्यांचा झेंडा आला. सो हे आलं माझ्या इगोवरती आणि मी आता उठणार नव्हते. सो मी स्टॉप येईपर्यंत अजिबात उठलेच नाही, बसा बोंबलत नाही, मी नाही उठणार. बिकॉज आय एम अ वुमन यार, मी पण आहे. सो तर ना मी FY SYला एकदम कॉलेजमध्ये एकदम राडा केला आहे, म्हणजे सगळ्यामध्ये पार्टिसिपेट केलं आहे, नंबर आले आहेत माझे. सो मी FY आणि SY खूप जास्त ॲक्टिव्ह होते. पण नंतर मी म्हणलं जॉब करावं, म्हणजे FY SYला मी करत होते पण मी क्लासला जात होते ना. सो मी क्लासमध्ये, सो माझं म्हणजे मी 12 वाजता सुटायचे कॉलेजमधून आणि माझा क्लास असायचा 4 वाजता, म्हणजे मी टीचिंग करायला जायचे. देन आय वॉज लाईक नाही, आता मला जास्त पगार पाहिजे. तर मला एक जॉब पण भेटला लगेच. सो तो जॉब 12 to 6 असा काहीतरी होता. मग ते पेमेंट पण चांगलं होतं म्हणून मी करत होते, मला तिथे एवढं काही काम पण नव्हतं. सो मग मी म्हटलं मला कॉलेजला का जायचं आहे आता, तिथे कॉलेजमध्ये जाऊन मी करू तरी काय. सो मी कॉलेजमध्ये पण नाही गेले. त्यामुळे मी TYला जरा ब्रेक घेतला आणि मी आत्ता म्हणजे 2 जानेवारीपासून मी कॉलेजला जायला लागले. बिकॉज माझी एक्झाम आली आणि एक्झामला मला काही येतच नाही. म्हणजे मी सगळ्या इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट केलं, बट मी रेग्युलर लेक्चरला नाही बसले. मग माझी एक्झाम आली आणि मग मला रिॲलिटीने एवढं हिट केलं की भाई तू अभ्यासच नाही केला आहेस. मग एक दिवस आधी म्हणजे FY पण तेच केलं, पण तेव्हा पास झाले. पण तेव्हा कॉलेजमध्ये एक्झाम होती, पण आता युनिव्हर्सिटीचा एक्झाम. देन आता मला पण माहिती नाही आहे, जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये माझा रिझल्ट आहे. आय डोंट नो काय लागणार आहे. तर आज सगळ्यांना गिफ्ट्स भेटले, खूप खुश होतो आम्ही सगळे. तर आमचं कॉलेजने पण इव्हेंट्स ठेवले होते, पण ते एवढे काही चांगले होत नाहीत. मग आम्ही आमच्या ग्रुपने ठरवलं की आपण सिक्रेट सॅन्टा करूया. त्याच्यामुळे मी आता सिक्रेट सॅन्टा सेलिब्रेशन करून आलो. तर आम्ही सगळ्यांनी एकमेकांना गिफ्ट्स आणि खूप जास्त मस्ती केली, खायला पण गेलो, फोटोज काढले, आता ट्रान्झॅक्शन रील बनवल्यात. बिकॉज मंडेला आम्ही चाललो आहे, कुठे चाललो आहे आम्ही चाललो आहे ते मी तेव्हाच रिव्हील करणार. सो उद्या पण एक छान ब्लॉग येणार आहे, बिकॉज मी उद्या एका लग्नाला जाणार आहे. आणि मुंबईचं लग्न, म्हणजे मुंबईत लग्न आहे, म्हणजे नवी मुंबईत. सो नवी मुंबईत लग्न असेल तर तिथे आपण जातो का लग्नाला? जेवायला. सो मी उद्या पण जेवायला एकदम मस्तपैकी तयार होऊन जाणार आहे. सो उद्या पण ब्लॉग येईल, परवा पण ब्लॉग येईल आणि आता खूप ब्लॉग्स येणार आहेत, बिकॉज खूप मस्त मस्त सेलिब्रेशन होणार आहे. सो बाय बाय, चला भेटूया नंतर. बाय बाय.